Cheers. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. बेसिकली वाजलेत 9 आणि आम्ही निघालो आहे आमच्या शॉर्ट फिल्मच्या शूटिंगच्या लोकेशनसाठी. तर निघूया. ओके, सो लेट्स गो. इधर से आके तर ऑलमोस्ट 9:30 झाले असतील. तर पहिले जाऊन पेट्रोल भरतो आणि मग जाऊन कमलेशला पिक करतो स्टेशनवरून. तो निघाला की नाही आता फोन करून विचारतो त्याला. गाडीत पेट्रोल खूपच कमी आहे. राईट साईडच्या हाताला थोडं सुजलं आहे, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतोय. सकाळपर्यंत असा विचार चालू होता की आजचा प्लॅन कॅन्सल करावा, बट थोडं मॅनेज केलं पट्टी लावून. बघूया. तर जाऊन पेट्रोल भरतो, मग पुढे काय ते बघूया. ह्या कॅमेराची सेटिंग चेक करावं लागेल, कारण जिथे मी आता माउंट केलं तिथे खूपच शेकी वाटतोय. खूप दिवसानंतर प्लॅन झालाय मोठा ब्लॉगिंगचा. तर बाकी तर शॉर्ट फिल्मची शूटिंगला सुरुवात करायची आहे, त्यासाठी लोकेशन बघायला चालू आहे. बाकी काय अपडेट थोड्या वेळानंतर. तुम्ही आलो आता पेट्रोल पंपला. पेट्रोल भरूया जरा गाडीमध्ये, जाऊन कमलेशला पिक करूया. 230 द्यायला ना. तीस 230. बेसिकली गाडीच्या बॅटरीचं काम करायचं. इथून जाऊया. 2 hours later. कल्याण स्टेशनला आलाय. पुन्हा थांबून वैताग आला मला खरंच. अभी चेक करावं. चष्मा चष्मा थोड़ा सा एक्सीडेंट हो गया. स्टॉप रिकॉर्डिंग. ओके, हा ते वर्क करतो. आता हा कुठे राहिला, कधी यायचा हा. ऐक, कुठे राहिला रे बाबा, कधी यायचा. तेव्हा म्हणजे चांगलंच आहे. काय होणार. अरे इकडे इकडे. ए
ए! कुठे लक्ष? कितना टाइम लगा रे भैया? ओके. फायनली आम्ही निघालोय. वाजलेत आता 11. सुजला सुजला रे. काय माहिती, रात्रीपर्यंत नीट होता, सकाळी बघतो सुजलाय. ओके. आणि हा असाच रस्ता आहे अजून 5 किलोमीटर. Mexico, yeah. Laugh and dance all night. We should fly right over the sea. Take my hand to another land, girl, just you and me. Breakfast here and dinner there, we flow with the breeze. We can do this anywhere, never place you wanna see, yeah. कंटाळा आला मेहंदी, कंटाळा. ऊन नसतं ना ते. लेट केलं ऑन टाइम. तुम्हाला बोलला आरामात म्हणजे वाटलं. मी म्हटलं किती 8 वाजता मेसेज टाकलं, कधी टाकलेलं 7 वाजता. मग मला वाटलं की इतके 9:30. ही बॅग कसं नाही, वजन पण नाही, काय नाही, येणार पण नाही. ठाण्याला येणार आहे, यायचा विचार होता. आता वाजले इथे 12, आपल्याला 2 वाजता ते येत आहे. डोंगर डोंगर दऱ्या आणि इथं हा तसंच करू. बॅग पडणार नाही ना. हँडलला लावून आहे तर जास्त थंड मेन ते थांबलं की मग व्हायचं आहे थांबायला कंटाळा येतो. रेकॉर्डिंग का? हा, अरे बसून बसून चेस. बोललो साला ये कभी निकला. रोड बघा, रोड तसा मस्त आहे एकदम. आता बनवला असेल हा. मी मागच्या खूप वेळ आधी आलो होतो तेव्हा हा रस्ता एवढा खराब होता आणि एवढ्या रस्त्यावर खड्डे होते. तर बरा झालाय जरा, ते पण थोडासा. आणि आम्ही पोहोचलो आता 1
1.8 किलोमीटर वर आहे. म्हणजे आता इथून आतमध्ये आणि आता घेतो राईट राईट घुसलो आता आतमध्ये. त्याला कॉल कर ना. काय माहित नाही, त्यांनी लोकेशन टाकलंय, तिथंच चाललंय. तर एकदा कॉल करून बघ कुठे आहे. जर आपण त्या ह्याच्या इथून टर्न मारलाय आतमध्ये गावात यायला. टिक टिक टाक टिक 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 टाक. सुकली रे, नदी सुकली तिथे. आणि आपण कुठे आहोत, लोकेशनच्या एकदम जवळ. लोकेशन रिव्हील नाही करायची नाव, म्हणून मी काय बोललोच नाही. मंदिराच्या इथे कुठेतरी. मंदिर नाही माहित, आतमधलं मंदिर आहे, बाहेरचं नाही आतमधलं. आणि आम्ही इथे आलो आहोत ढवळे कुडसावरे गावात. सॉरी, रिव्हील नव्हतं करायचं ना. तर ते साईडला थांबलोय आणि तो गेलाय मित्राच्या घरी जायचंय. मित्राच्या घरी, राहुल पाटील. जाडासा आहे असा. राहुल पाटील काय म्हटलं? तो लेफ्ट मारा मंदिराच्या लेफ्ट घ्या. हा ब्रिज आहे. हा ब्रिज आहे पुढे. लेफ्ट सरळ ना. ठीक आहे, बाईट. आणि आता आम्ही निघालो. सुंदर असा दृश्य दिसतोय, डोंगर रांगा समोर. हा हा, काय माहिती, कुठल्या तरी बंगल्यावर उभा होता ना. हा खाली लेफ्ट रे म्हणजे डावा. अच्छा, लेफ्ट. सरळ चाल. लेफ्ट म्हणजे सरळ जायचंय, खाली नाही ना. तो पोरगा बाहेर आला, माहित नाही. आवाज पण देई नाही पोरग, नाही का. हे इथंच आहे ना, मग आवाज तर दे. सेना. आणि आम्ही पोहोचलो आहोत मित्राच्या घरी. वेट, नाही थम्सअप काढू दे. स्टॉप रेकॉर्डिंग. चालू हो गया.
कर काहीतरी साधं सिम्पल. हॅलो. आता आम्ही निघालो आहोत. आणि ती पण चालेल. निंजा पुढे पुढे जा. कुठे चाललं विचारू ना. ओपन पाहिजे ना. का लफडा आहे. बोलते सिंगावर तिथे एक सिंगावर आहे. असं काय हे आहे काय गुरांचं वगैरे असं बाजूला. बाजूला मग तिथे पण खालती एक सिंगावर आहे. मग गुरा बिरांचा पाहिजे असेल तर इथे एक घर आहे. हां वर हे वरचं ना एक वलकेच आहे राहतात फक्त. काय ते हां इथे राहतात काय? राहतात रे. राहतच असणार ना. राईटला गोट आहे लेफ्टला यांचं घर आहे. तिथं छोटासा हे पण आहे बघ बघ. वरतीच मग वरती बघू. वरती बघूया. हे भाई तो ब्लॉग ही करते. काय बोलतो राहुल अरे पाटील? भाई कसे आहात. बघूया वरती जाऊन. हे तू पण बाईक येते पण रस्ता खराब आहे. हे गवतावर कागद वगैरे आहे ना एक घर. मग ती अशी गवताची अशी ते असतो कुडी असतात हां 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 ती कुठे आहे काय ते गवताची पुढे म्हणजे ते ते अरे ते गवत असं उभं हे उभं करून करतात ठेवतात ना ते गवत असं स्टेबल सर्कल मध्ये असतं बघ ते असं. ठेवतात बघ. हे दाखव रेफरन्स दाखव फोनमध्ये. अरे गवताचे ते स्टोरेज करून ठेवतात ना. अच्छा पेंडा. पेंडा. हा पेंडा म्हणजे पेंडा पेंडा. ते असं हे करून ठेवतात. अच्छा म्हणजे मला नाही आपल्याला जास्त कुत्र्यावर नकोय. एखादा शूट पाहिजे. बांधलाय का? नाही कुठे असं मग उद्या थांबवलं नाही बांधलेलं वाटतं. याल ना. माहिती नाही. इथे पण आहे ना. हा पण आहे जरा बरोबर. मला वाटतं जरा इथं. पब्लिक आली तर पळून जायची. कैसा लग रहा है? मला नाही खायला सोडणार राहून घराची. खायला प्यायचं पण टेन्शन नाही. तसे ते आता काहीतरी त्यांचं चालू होतं. कोणाचं हां एकदम वाडी आहे त्या टाईप त्याला अर्धा दिवस लागेल चालत. नको एवढा लांब. ती पूर्ण डोंगरावर आहे. एवढे कष्ट नको. तेव्हा तिथं दिसतं ती एक आहे आणि त्या वरती पण एक आहे. असं होतं ना अजून साडेतीन. नाही तर काय खरं नाही. हां पुण्यामध्ये काय जागा घ्यायची बोलतो भाऊ. हा बोलतो काय आणि सुंदर आहे पण इथं आहे. पण इथं साडी बिडी काय माहिती तुझं फर्स्ट टाइम आलो मी पण. विहीर. इथे आपण फुल गरमी हो रही है. तिथून जा, तिथून जा. तो मला एक बोलतोय ना. आरामात आरामात.
हा आता खालचं घर. पाटीलचं घर. ये जा रहे पण ऊपर बाबाजीला जेवणाला बोलवलंय. सेटअप यो इला सेटअप खतरनाक. हे माझे क्लासचे मित्र. चार्जर घ्यायचं. आले. असा सेटअप बनवायचा. I get past. त्यात काय तेल आहे का? ऑइल. ब्रेक. त्या नीट जा. उचला नाही असं फोन करू. हा एवढा नको देऊ. टाटा एवढा नको मारू. एकदम आहे. अरे ते नाटकं करते आता. अच्छा. त्या इंजिन खराब होतं आपल्याला नाही. तुला सवय आहे तुझी. अच्छा. तर मी घेऊन जातो. चल मग करतो मेसेज. बाय बाय. मामा हे प्रभू. हा तर गाईज लोकेशन विजिट करून झालाय. आता बघू आमच्या टीमला आवडतं का. तर एक छोटस गावामध्ये आपण बघूया शूटिंगचं. अजून 2-3 जागा बघायच्या आहेत. त्याच्यानंतर फायनल होईल. काय 10:30चं शूटिंग आहे. काय बोलतो 10:30 वाजता. अच्छा ठीक आहे. म्हणजे 10:30ला तिथे थिएटर मध्ये पाहिजे. अच्छा. कोपर खेरण्याला जायचं ना. आणि तेथून ते किती लांब आहे ते बघितलंच नाही. मारी दिसतोय का तू. कोपऱ्यातून वाकलास तर दिसशील. तर लागलो परत हायवेला. आणि हा इथं मागे बसलाय कमलेश. आणि आम्ही आता चाललो आहोत घरी. वाजले दुपारचे 2. मग आता क्लासला जाणार आहे की घरी. तू हा मग नाही होणार एवढं. त्याला हे लागेल नेटवर्क लागेल तेवढं. तुला स्टेशनला सोडताना जातो घरी मी पण. भेटू डायरेक्ट घरी. करूया शूटिंग ऑफ. वेळच लागला एवढा तर करणार काय. तासभर काय लागला फोन आला. तर त्यासाठीच करत असेल. विचारतो नंतर त्याला. आईच्या गावात. टाटा बाय बाय. वाजले किती. वाजले 3. चल मयू. बाय बाय. घरी आणि कुठे जाणार. घरी आता झोपतो जरा वेळ. हे आला बुलडोझर आहे. चल कुठं चाललंय सरळ. कॉल कर मग मेसेज कर.
अभी जाते हैं घर पे, फिर मिलते हैं आपको. तर पोचलो आता घरी. वाजलेत 3:30. 2 वाजता निघाले. 1-1.5 तास लागला आम्हाला पोचायला. तो हळूहळू आलो आम्ही. पूर्ण बॉडी पेन करायला लागली माझी तर या शॉर्ट राईडने. एनिवेज, हा ब्लॉग जर इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.